नमस्कार, एमपी लीगल गायडन्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला सर्च वॉरंट याविषयी इन्फॉर्मेशन देणार आहे। सर्च वॉरंट म्हणजे काय? म्हणजे कायदेशीर असा दस्तऐवज आहे की जो न्यायालयाने जारी केलेला असतो आणि ज्याच्या आधारे पोलीस किंवा इतर कायद्याच्या अंमलबजावणी करणाऱ्या अधिकारी एखाद्या ठिकाणी जाऊन शोध घेऊ शकतात। सर्च वॉरंटशी संबंधित माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे। सर्च वॉरंटची कारणे तर पुरावा मिळावा यासाठी सर्च वॉरंट जारी केले जाते। एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना पुरावे गोळा करण्यासाठी सर्च वॉरंट जारी केले जाते। तसेच अवैध वस्तू शोधण्यासाठी, अवैध वस्तू जसे की अंमली पदार्थ, शस्त्रे इत्यादी शोधण्यासाठी सुद्धा हे वॉरंट जारी केले जाते। तसेच एखाद्या आरोपीला पकडण्यासाठी, म्हणजेच की एखादा आरोपी एखाद्या ठिकाणी लपलेला असल्यास त्याला पकडण्यासाठी हे वॉरंट जारी केले जाते। तर याची प्रक्रिया कशा पद्धतीची असते तर यामध्ये पोलिसांची विनंतीनुसार म्हणजे पोलीस किंवा तपास अधिकारी न्यायालयाकडे सर्च वॉरंट जारी करण्याची विनंती करू शकते। त्याचप्रमाणे न्यायालय पुराव्याच्या आधारे सर्च वॉरंट जारी करू शकते आणि ह्याचं सर्च वॉरंट मिळाल्यानंतर पोलीस संबंधित ठिकाणी जाऊन शोध घेतात। सर्च वॉरंटच्या आवश्यक अटी काय आहेत? जर सर्च वॉरंटमध्ये ठिकाणाचे स्पष्ट वर्णन असले पाहिजे। सर्च वॉरंटमध्ये शोध घेण्याच्या ठिकाणाचे स्पष्ट वर्णन असावे। त्याचबरोबर शोधायच्या वस्तूचे आणि व्यक्तीचे वर्णन त्यामध्ये मेन्शन केलेले असावे। त्याचप्रमाणे सर्च वॉरंट जारी करण्यासाठी कायदेशीर आधार असावा लागतो। त्याचप्रमाणे या संबंधित ज्याच्या अगेन्स्ट हे सर्च वॉरंट काढलेले आहे त्या संदर्भातील हक्क काय काय येऊ शकतात तर सर्च वॉरंट पाहण्याचा हक्क असतो। ज्या व्यक्तीच्या ठिकाणी शोध घेतला जातो त्याला सर्च वॉरंट पाहण्याचा अधिकार आहे। त्याचबरोबर सर्च प्रक्रियेदरम्यान वकिलाची मदत घेण्याचा सुद्धा अधिकार प्रोव्हाइड केलेला आहे। त्याचबरोबर वापरलेल्या वस्तूंची सूची म्हणजे सर्च प्रक्रियेदरम्यान जे जप्त केलेल्या वस्तूंची सूची तयार करणे आवश्यक आहे। त्याचबरोबर सर्च वॉरंटची अंमलबजावणी, तर यामध्ये कसं सर्च वॉरंट विशिष्ट वेळेत अंमलात आणले पाहिजे। त्याचबरोबर केवळ प्रमाणित अधिकारीच सर्च वॉरंट हे जारी करू शकतात, याची अंमलबजावणी करू शकतात। त्याचप्रमाणे सर्च वॉरंट अंमलबजावणीच्या प्रक्रियेत न्यायालयीन निरीक्षण असणे आवश्यक असते। त्याचबरोबर हे रद्द करण्यासाठी आपण काय करू शकतो तर यासाठी जर सर्च वॉरंट चुकीच्या आधारावरती जारी करण्यात आले असेल किंवा अधिकाराचा दुरुपयोग झाला असेल तर सर्च वॉरंट रद्द करण्यासाठी आपण याचिका दाखल करू शकतो। सर्च वॉरंट म्हणजे कायदेशीर प्रक्रिया असून त्याचे पालन करणे आवश्यक आहे। सर्च वॉरंटशी संबंधित कोणत्याही प्रक्रियेसाठी तुम्ही वकिलाची मदत घेणे उचित ठरेल। थँक्यू।